माणगावात दीपस्तंभाप्रमाणे मराठी भवनाची वास्तू उभी राहावी। खासदार सुनील तटकरे। माणगाव येथील क्षत्रिय मराठा भवन सामाजिक सभागृहाच्या कामासाठी आपण 2 वेळा प्रत्येक 25 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला असून आता भवनाच्या उर्वरित कामासाठी 50 लाखाचा निधी मंजूर केला असून असे एकूण 1 कोटी रुपयांचा निधी आपण उपलब्ध करून दिला असून माणगाव शहरातील क्षत्रिय मराठा समाजाची ही वास्तू दीपस्तंभाप्रमाणे उभी राहावी असे प्रतिपादन रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी मराठा भवनाच्या उर्वरित कामाच्या भूमिपूजन प्रसंगी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले। क्षत्रिय मराठा भवन माणगाव सामाजिक सभागृहाच्या उर्वरित बांधकामाचा भूमिपूजन समारंभ शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला। यावेळी उपस्थित समाज बांधवांना खासदार सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शादाब गैबी, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, चंद्रकांत राऊत, गजानन अधिकारी, माजी उपनगराध्यक्ष संदीप खरंगटे, दिलीप जाधव, मोरबा सरपंच शौकत रोहेकर, माणगाव शहर राष्ट्रवादी अध्यक्ष नितीन वाडवळ, सामाजिक कार्यकर्ते दीपक मोरे, युवा नेते सिद्धांत देसाई, ॲडव्होकेट उदय अंबोणकर, सुरेश गायकवाड, दीप्ती मोरे, सुमित काळे आदींसह क्षत्रिय मराठा समाज संघ माणगाव तळा तालुक्यातील समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की क्षत्रिय मराठा हा विखुरलेला समाज एकसंघ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून समाजाच्या संघाची निर्मिती झाली। अशा प्रकारच्या सामाजिक सभागृहातून वर्षातून 3 ते 4 कार्यक्रम घेण्यापेक्षा सातत्याने या सामाजिक सभागृहातून नवनवीन उपक्रम राबवले गेले पाहिजेत। त्यातून समाजाला एक नवी प्रेरणा मिळेल। या सामाजिक सभागृहाच्या उर्वरित वरच्या मजल्याच्या कामाकरिता 50 लाखाचा निधी आपण उपलब्ध करून दिला असून ही वास्तू चांगल्या प्रकारे उभी करावी, जेणेकरून हे समाज मंदिर उद्याच्या भवितव्यासाठी तरुण पिढीला संस्काराचा केंद्रबिंदू ठरेल, असे सांगत उपस्थित सर्व समाज बांधवांना भवनाच्या उर्वरित कामासाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमात आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात बोलताना क्षत्रिय मराठा समाज संघ माणगाव तळा तालुका अध्यक्ष राजू मोरे यांनी सांगितले की खासदार सुनील तटकरे यांनी सुरुवातीला 25 लाख रुपये व नंतर पुन्हा एकदा खासदार निधीतून 25 लाख रुपये असा एकूण 50 लाख रुपयांचा निधी दिला, असे सांगत 20 एप्रिल रोजी भवनाच्या तळमजला कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे साहेबांनी भवनाच्या उर्वरित कामासाठी निधी मंजूर करून असे आश्वासित केले। त्याची पूर्तता तटकरे साहेबांनी करून उर्वरित कामासाठी 50 लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे क्षत्रिय मराठा समाजातर्फे मनपूर्वक ऋण व आभार व्यक्त करतो। तटकरे साहेब कामाच्या बाबतीत जो शब्द देतात तो पूर्ण करतात, असे मोरे यांनी सांगितले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजोग मानकर यांनी केले। यांचेही समाजातर्फे ऋण व आभार व्यक्त करीत या भवनाच्या उर्वरित वरचा मजल्याच्या कामाचा आराखडा तयार असून त्यासाठी 1 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून तटकरे साहेबांनी हा निधी मंजूर करून या भवनाचे काम लवकरच मार्गी लावावे अशी मागणी केली। यावेळी मोरे यांनी भवनाच्या कामास सहकार्य करणाऱ्या सर्वच दानशूर व्यक्तींचे ऋण व्यक्त केले। सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी क्षत्रिय मराठा समाज संघ माणगाव तालुका अध्यक्ष राजू मोरे, कार्याध्यक्ष प्रताप सावंत, ॲडव्होकेट अनिकेत ठाकूर, शरद कदम, सचिव गणेश पवार, सहसचिव संजोग मानकर, खजिनदार दीपक कदम, अध्यक्ष अजय रेणोसे, प्रशांत अधिकारी, अंकुश राऊत, मंगेश सावंत, कांती महाडिक, बळीराम लाड, सुरेश लाड यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य व समाज बांधव भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर व समाज बांधव यांचे अध्यक्ष राजू मोरे यांनी आभार मानून कार्यक्रमाची उत्साहात सांगता केली। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी सुप्रिया शिंदे। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।